नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 36। मित्रांनो, दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर आणि सामान्य ज्ञान म्हणजेच जीकेचे आपण काही टॉप IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक लक्ष देऊन नक्की बघायचा आहे। एखादा प्रश्न तुम्हाला नाही समजला तर त्याचं या ठिकाणी मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता किंवा तुम्ही तो प्रश्न व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा बघू शकता। सोबतच मित्रांनो, आपण सर्वच परीक्षांसाठी या ठिकाणी PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल, त्याचप्रमाणे लेक्चर असेल, असे दररोज आणत असतो आणि रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टरचं देखील परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता आपल्या या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील जे काही व्हिडिओ आपण बनवू त्याची नोटिफिकेशन, त्याची अपडेट तुम्हाला वेळेवर भेटत राहील। तर बघा, प्रश्न पहिला, इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेडच्या नियंत्रणाखाली येणारे सीटवे बंदर हे कितवे आंतरराष्ट्रीय बंदर ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी दुसरे। प्रश्न दुसरा, शरीराच्या कोणत्या भागात पित्त किंवा पित्तरस तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी यकृत आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आढळून येतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए उनकेश्वर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची सीमा डॅश डॅश या राज्यास भिडलेली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 4चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 5, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या नदीचे नाव सांगा? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वर्धा। प्रश्न क्रमांक 6, आत्तापर्यंत किती देशांनी भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 12 देशांनी काय तर भारताची UPI पेमेंट प्रणाली स्वीकारली आहे। प्रश्न क्रमांक 7, उमरान व मेहरून या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जळगाव आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, ई-गव्हर्नन्स राबविण्यात देशात खालीलपैकी कोणते राज्य आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे। प्रश्न क्रमांक 9, पण त्या अगोदर प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता लगेच आपल्या ह्या व्हिडिओला लगेच लाईक करायचा आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघतायत प्रत्येकाने लगेच कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपल्याला त्यानुसार येणाऱ्या काळात प्रश्न आणायला। लोकसभेची अधिकतम सदस्य संख्या किती असू शकते? तर बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, किती असू शकते? कधी कधी असं विचारतात की ह्यापैकी चुकीची जोडी ओळखा किंवा असू शकत नाही, आणि लोकसभेऐवजी विधानसभा असते, विधान परिषद असते, त्याच्यामुळं प्रश्न आधी अगोदर तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचा, बरोबर? मग बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 552। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या संस्थेने इकॉनॉमिक्स बिझनेस रँकिंग 2024 प्रसिद्ध करण्यात येते? तर बघा, प्रश्न क्रमांक 10चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, पालघर जिल्ह्यामध्ये भारतीय रेल्वेची कोणती वाहिनी कार्यरत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पश्चिम रेल्वे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, तटरक्षक दलाच्या जलीय केंद्रांचे उद्घाटन भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या राज्यात केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 13, सौरशक्ती आणि ऊर्जाशक्ती या संदर्भात अग्रेसर असलेले महाराष्ट्रातील ठिकाण डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी छत्रपती संभाजीनगर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी कोणत्या वनस्पती ह्या कीटकभक्षी वनस्पती आहेत?
तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व म्हणजे कोणकोणत्या? घटपर्णी, ड्रॉसेरा, युट्रिक्लोरिया. आता हे ऑप्शन वाचण्याची काय गरज? तर बघा कधी कधी असा प्रश्न येतो की खालीलपैकी कोणती वनस्पती ही कीटक भक्षी वनस्पती आहे. तर या तीनपैकी जर एक नाव असेल तर तुम्हाला ते देखील लक्षात राहिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 15 ब्रह्मोस क्षेपणास्त्राची निर्यात भारताने पहिल्यांदा कोणत्या देशाला केली आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 16 कृषी अभियांत्रिकी केंद्रीय संस्था म्हणजेच काय? सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग ही खालीलपैकी कोठे आहे? तर प्रश्न क्रमांक 6 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भोपाळ. प्रश्न क्रमांक 17 दूधगंगा हा कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्प डॅश डॅश या राज्याच्या सहकार्याने उभारला गेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 18 भारताचे पहिले अंतराळ यात्री खालीलपैकी कोण बनणार आहेत? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोपी थोटाकुरा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हे डॅश डॅश हे आहेत. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गडचिरोली आणि गोंदिया. पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 20 राज्यातील पहिला ग्लास स्काय वॉक पूल उत्तर प्रदेश राज्यात कोणत्या ठिकाणी बनवण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चित्रकूट. प्रश्न क्रमांक 21 भारतातील राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रेंच व अमेरिका. प्रश्न क्रमांक 22 लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिनची निर्मिती कोणत्या खनिज द्रव्यांपासून होते? तर प्रश्न क्रमांक 22 ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह. प्रश्न क्रमांक 23 रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मुंबई. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे पण त्या अगोदर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की आपण अगदी मोफतमध्ये फ्रीमध्ये PYQ असेल, क्वेश्चन पेपर असेल किंवा लेक्चर असेल, सर्व परीक्षांसाठी हुशार गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी आपण मोफतमध्ये या ठिकाणी व्हिडिओ आणत असतो. जर तुम्हाला आपले व्हिडिओ येणाऱ्या काळात असेच बघायचे असेल किंवा तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असेल तर आत्ताच्या आता लगेच व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सोबतच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. प्रश्न क्रमांक 24 नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मांजरा. प्रश्न क्रमांक 25 गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 26 ऑगस्ट 1982.